नमस्कार मित्रांनो, मी छाया राजपूत तुमची लाडकी। आजही जसं की आता मी तुम्हाला तर माहितीये मी राजपूत आहे, त्यामुळे मी पण थोडंसं आज तुम्हाला मी मराठ्यांबद्दल बोलणार आहे। मराठ्यांविशेष आज जवळपास 3 दिवस झालेले आहे, 3 ते 4 दिवस झालेले आहे आंदोलनाला। तर त्यातून अजून काही कुठं कसा मार्ग निघालेला नाहीये। आज फडणवीस साहेबांनी जेवण पण बंद केले, तिथले हॉटेल पण बंद केले, तिथं पाणी पण बंद केले। पण मी बरेचसे व्हिडिओ बघितले तर त्या व्हिडिओमध्ये गाड्यांनी माल आलाय, गाड्यांनी जेवण आलंय, गाड्यांनी टँकर पण तिथं आलेले तर पाण्याचे। तर फडणवीस साहेब तुम्ही असं कितीही बंद केलं, जेवण बंद केलं, काही बंद केलं तरी तुम्ही या मराठ्यांना थांबवू शकणार नाही, कारण की एक मराठा ते लाख मराठा आहेत। पण माझा एक विशेष आहे की विषय आरक्षणाचा तर आहेच, पण मुद्दा असा आहे की आता मी राजपूत आहे, पण तरी पण मी आज मराठ्यांबद्दल बोलते। का बोलते मराठ्यांबद्दल? आज तुम्ही घराघरात जाऊन बघा, की खेड्यापाड्यात जाऊन बघा, की ज्या लोकांना शिक्षणाची गरज आहे, ज्या मुलीला शिक्षणाची गरज आहे, ज्या मुलाला शिक्षणाची गरज आहे, असे खूप हुशार मुलं आहेत, पण त्यांना पैशापासून शिक्षण करता येत नाहीये, कारण की त्यांच्या घरची परिस्थिती नाजूक असती आणि परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते स्वतःचं शिक्षण करू शकत नाही। पण त्यांना जर ते आरक्षण मिळालं तर कदाचित ते आई वडील कुठून थोडेफार पैसे उचलतील आणि थोडे पैसे भरून अर्ध आरक्षण भेटलं, आरक्षणाच्या हिशोबाने त्यांना थोडं तुमची मदत होईल आणि त्या हिशोबाने ते मुलं शिकल्या जातील, ते मुलं घडतील, त्यांचं भविष्य कदाचित घडेल आणि ते कदाचित तुमचं नावही घेऊ शकतील। त्यामुळं लवकरात लवकर, जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर आरक्षण देण्याचा प्रयत्न करा। आज एक साधारण माणूस आहे, ज्या माणसाला स्वतःची गाडी पण नाहीये, स्वतःचं घर पण पत्र्याचं घर आहे त्याचं, पण तो माणूस आज करोडो मराठ्यांसाठी लढतोय। तर तो विचार करण्याची गोष्ट आहे की तो माणूस त्याला काही नसताना तो आज मराठ्यांसाठी फक्त लढतोय। तो आज 3-4 दिवस झाले तो जेवणा बिगर तिथं थांबतोय। तर तुम्हाला ते 2 लोक तिथं अटॅकनी पण वारले, तर तुम्ही थोडंसं जरा निर्णय घेणं गरजेचं आहे। आणि हे मराठे जर सगळे भिडले तर खूप अवघड होईल। आज फक्त मुंबई जाम केली, कदाचित मुंबईमध्ये खूप काही वादळ पण येऊ शकतं। त्यामुळे जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं तुम्ही आरक्षण देण्याचा प्रयत्न करा। आणि मी मराठ्यांसाठी एवढंच बोलू इच्छिते की एक मराठा ते लाख मराठा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र।